नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात टॉप 10 न्यूज. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 1 ते 4 मे दरम्यान बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते या समिटला उपस्थित राहणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओमध्ये खरं तर एक पर्यटक झिपलाईनचा आनंद घेत असताना तो हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत होता, पण त्याच्या ध्यानीमनी नसतानाही खाली जमिनीवर दहशतवाद्यांचं क्रूर कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. चला तर मग पाहूयात नेमकं काय दृश्य या व्हिडिओमध्ये दिसतंय. उड्डाण योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात तब्बल 4 कोटी नागरिक विमान प्रवास करणार असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. राज्यातील विमानतळावर लवकरच स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध होणार असल्याचंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. तर महायुती सत्तेत आल्यानंतर आम्ही मुंबई स्वच्छ करण्याचं काम केलंय. मुंबईचे रस्तेही धुतलेत, मात्र त्याआधी काही जणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे. राज्यातील 11,150 ग्रंथालयाच्या कामांची सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ग्रंथांचं अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तसेच खासदार आणि आमदार निधीतून काही पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. माजी लष्कर प्रमुख जनरल विजय कुमार सिंग यांनी पहलगाम हल्ल्याविषयी बोलताना म्हटलं की सरकार यावर कारवाई करत असून सर्वांनी संयम बाळगायला हवा. भविष्यात कान आणि डोळे उघडे ठेवून सतर्क राहायला हवं, जेणेकरून आपल्याला काही असामान्य गोष्टी दिसल्या तर आपण लवकर ओळखू शकू. दरम्यान पाकिस्तानच्या प्रश्नाबाबत बोलताना पाकिस्तानाविषयी का बोलायचं, आपल्या देशाविषयी बोला, असंही त्यांनी म्हटलंय. वारंवार सांगून सुद्धा गटारीतील गाळ कित्येक दिवस गटाराबाहेर ठेवला जातो. आयुक्तांचे निर्देश आहेत की 48 तासात गाळ उचलला गेला पाहिजे. मात्र असं असताना कंत्राटदार मस्त, अधिकारी पैसे खाऊन सुस्त आणि जनता त्रस्त, पण मनसे ठेवणार गस्त, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व मनपा कार्यालयात चक्क गटारीतील गाळ फेकत राडा घातलाय. तर आता तरी प्रशासन यावर तोडगा काढेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी पासचा बाजार मांडल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय. पास कुणाला दिला याची पक्की नोंद होत नाही. ते पेन्सिलने लिहिलं जातं आणि तोच पास परत फिरून येतो. त्यामुळे तुम्ही कुणाला पास देता याची पक्की यादी संकेतस्थळावर पाहिजे, कारण त्यामुळे भाविकांची लूट होत असून देवस्थानांना देखील बदनाम होत असल्यानं व्हीआयपी पासचा बाजार बंद करण्याची मागणी कैलास पाटील यांनी केली आहे. देवरायांचे संरक्षण व संवर्धनासाठी राज्याच्या वन विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. त्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास अकोले तालुक्यातील देवरायांना संजीवनी मिळणार आहे. तसे देवरायांचे सर्वेक्षण होऊन तालुक्यातील देवरायांची निश्चित संख्या, त्याचे क्षेत्रफळ, जैवविविधतेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आदी बाबी निश्चित होणार आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या शोरूमच्या इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात. तर आग विझवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आगीत मॉलमध्ये असलेले शेकडो दुकानंही जळून खाक झालेत. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.